बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कथित सुरक्षा रक्षक वेतन घोटाळा प्रकरणी सभापती, संचालक आणि सचिवांसह सर्व 16 आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे। खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कथित सुरक्षा रक्षक वेतन घोटाळा प्रकरणी सभापती सुभाष पेसोडे, संचालक आणि सचिव यांच्यासह सर्व 16 आरोपींना खामगाव येथील जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी सम्यक साक्षी, सिक्युरिटी आणि लेबर कॉन्ट्रॅक्टर यांची सुरक्षा होती, परंतु विद्यमान सभापती, संचालक आणि कर्मचारी तसंच अधिकाऱ्यांनी संगनमत करून सुरक्षा कागदोपत्री दाखवली आणि तब्बल 31,67,510 रुपयांचा घोटाळा केला, अशी तक्रार साक्षी सिक्युरिटीचे राहुल अबगड यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्याला दिली। या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता।